अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक मानवंदना धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धुळे व महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक मानवंदना स्वराज्याची सुराज्य रक्षक हे महानाट्य दिनांक 23 मार्च 2025 रोजी सायंकाळी शहरातील हिरे भवन इथं सादर करण्यात आलेले आहे। यात सहभागी कलाकार प्रियंका हंडे, गणेश रेवडेकर, पंचम गायकवाड, दिलीप कराड, शिवांजली सापे आणि धुळे येथील नाट्य कलाकार होते। लेखन योगेश मार्कंडे, दिग्दर्शक विजय मांजरेकर हे आहेत। रसिकांना विनामूल्य प्रवेश होता। अतिशय उत्तम दिग्दर्शीकरण आणि तेवढेच उत्तम प्रत्येक कलाकारांचं सादरीकरण। यात अहिल्यादेवी होळकरांची मुख्य भूमिका धुळे शहरातील कलानगर शिवांजली सापे यांनी भूमिका नुकतीच सादर केली नाही, तर त्या भूमिकेला योग्य असा न्याय मिळवून देत सर्व प्रेक्षकांचं कौतुक संपादन केले। या कार्यक्रमासाठी लळिंग किल्ला संवर्धन समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी पत्र देऊन अभिनंदन केले। हा भूतपूर्व कार्यक्रम नेहमीच धुळेकर लक्षात ठेवतील असा झाला। आज मला समजू नाही, तुम्ही कुठेतरी कुर्टीत बसला किंवा त्या समाजाच्या चोकडीत कुरवाळत बसला
हास्य योगामुळे वात्सल्य वृद्धाश्रमात आनंदाचा झरा. धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन उपक्रम उत्स्फूर्त प्रतिसाद. धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. येथील धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीनं नाशिकमधील वात्सल्य वृद्धाश्रमात आयोजित करण्यात आलेल्या हास्य योग सत्रामुळे वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. या अनोख्या उपक्रमामुळे वृद्धांनी क्षणभर तरी आपले दुःख विसरून मनमुराद आनंद लुटला. या विशेष उपक्रमाला धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश गिंदोडिया, ज्येष्ठ योग साधक महेश बाबा घुगे, पंढरीनाथ चित्ते, मेघराज बेकरीचे संचालक रघुनाथ सोसे तसेच राजूभाऊ सोसे, प्रतीक सोसे यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी आश्रमाला सदिच्छा भेट देत प्रेमानं आजी आजोबांशी संवाद साधला आणि सर्वांना मिष्ठान्न वाटप केले. सेवा देऊ शकतो अशा लोकांसाठी म्हणून आम्ही हा वेळ ठेवलेला होता. म्हणून तुम्हाला कळवलं, तुमच्या संस्था चालकांनी आम्हाला संधी दिली, तुमच्याशी इतकून साधण्याची संधी मिळाली. तुम्हाला जे काही औषधं दिलेले हे डॉक्टर साधे डॉक्टर नाहीत, हे भारतामधले एक नंबरचे डॉक्टर आहेत. की काही मशिनरी त्यांच्याकडे अशा आहेत की भारतामध्ये फक्त 2-3 लोकांकडेच आहे, त्यांच्यापैकी त्यांच्याकडे आहे. तुम्हाला जे काही औषधं लिहून दिली त्या औषधाचा 100% उपयोग होणार. आम्ही पुन्हा ज्या वेळेला येऊ तर तुमची भेट घेऊ, त्यावेळेला तुम्ही सांगाल की तुम्ही जे दिलेले औषध होतं त्याचा आम्हाला गुण लागला. पण नुसते औषधं देऊन उपयोगाचं नाही. आता सरांनी तसं मनमोकळं राहायला पाहिजे, एकमेकाशी संवाद साधला पाहिजे आणि सतत हसत राहिलं पाहिजे. हा, धन्यवाद. तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल. आता आपण डॉक्टर साहेबांबरोबर सर्वांचा एक ग्रुप फोटो घेऊया. जे आता बोलले हे ज्येष्ठ पत्रकार आहे, वय वर्ष फक्त 78. लोकमत सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रात आहे. आता धुळे नाशिकला तर लोकमत धुळ्यात सगळ्यात जास्त, जळगावला त्याची 22 वर्ष संपादक होते. म्हणजे पूर्ण गाजवलेले आहे, एकदम निस्वार्थी माणूस आहे. आणि आजही 78 कोणी म्हणणार नाही त्याला. 78 वय आहे, अजूनही आमच्याबरोबर पळत राहतो. कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही सध्या वॉटर योगा म्हणजे पाण्यातलं योगा घेण्यासाठी आलेलो आहे. 3 दिवस म्हणजे कालचा आजचा 2 दिवस झाले, उद्या शेवटचा दिवस आहे. पाण्यात तुमच्या लोकांसाठी म्हणजे ज्यांना पाठीचं दुखणं आहे, गुडघ्याचं, आता इथं बसलेल्या 90% लोकांना गुडघ्याचं दुखणं आहेच. तर त्यासाठी काही व्यायाम आम्ही किंवा मग इथेही मी तुम्हाला शिकवेन की जे तुम्ही इथं करता येईल. आणि दुसरी गोष्ट, उन्हाळा आता उन्हाळा येतोय, तुम्हाला नाशिककरांना उन्हाळा एवढा जोरात नाही, एवढा धुळे जळगाव नागपूरला, पण तरी सुद्धा काही आजार की जे उन्हाळ्यात येतात तर त्याची काळजी थोडीफार घेतली तर तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास नाही होणार. गोष्ट, पाणी भरपूर प्यायचं हा पहिला नियम आहे. या वयात तुम्ही पाणी भरपूर प्या. दुसरं, बोलत राहा, एकमेकाशी राहा. कारण अल्झायमर असा आजार आहे की ज्याच्यात शी कळत नाही, शू कळत नाही, शेजारी कळत नाही, बाजू कळत नाही, अशी परिस्थिती असते ती या वयात होऊ शकते. त्याचं कारणच एक आहे की मेंदूला एकदम कोपऱ्यात बसून राहायचं, कोणाशी बोलायचं नाही, काही नाही. त्यापेक्षा मी एखादा हास्ययोग घेणार आहे की जो हास्ययोग तुम्ही रोज, जसं आता एक काका आहे एकदम ऍक्टिव्ह आहे, ज्यांनी जर आता आपण करतोय तसं मी एक व्हिडिओ पाठवेल तुम्हाला, तुम्ही ते बघून सगळ्यांबरोबर तुम्ही इथं असतात. हो हां, म्हणजे सगळ्यांचं घेत राहिले ना तर सगळे हसत खेळत राहिले ना तर एन्झायमर हा आजार येणार नाही. दुसरं, BP डायबिटीज आपोआप कमी होऊन जातं हसत खेळत. माझं वय 61 आहे. आता 61व्या वयामध्ये मला डायबिटीज नाही, BP नाही, काही नाही.